आज तारीख 1 जानेवारी 2025. तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. त्या निमित्तानेच आम्ही आज चाललो आहे एका प्राचीन मंदिराची साफसफाई करायला. सो स्टे ट्यून, बघत राहा आम्ही कुठून सुरुवात करतो, काय करतो. सो यस, माझ्यावर माझा एक मित्र आहे चिमणराव. सो तो पण असेलच बरोबर. श्री मल्लिकार्जुनाय नमः, श्री महाकालेश्वराय नमः, श्री ओंकारेश्वराय नमः, श्री केदारनाथाय नमः, श्री काशी विश्वनाथाय नमः, श्री त्र्यंबकेश्वराय नमः, श्री वैद्यनाथाय नमः, श्री नागेश्वराय नमः, श्री रामेश्वराय नमः, श्री कृष्णेश्वराय नमः. हर हर महादेव. ओम नमः आम्हाला काय नको आहे, तुझी सेवा करता तेवढे तेवढे पास झाले. धन्यवाद. येऊ का? जय हरी. जय हरी. जय हरी. माझ्या बरोबर आहे आज आमचे मित्र मिस्टर चिमणराव. लवकरच UK ला चालले आहेत. त्यांचा व्हिसा इंटरव्ह्यू कालच झाला आणि तो त्यांना चांगला गेला. त्यांची पण खूप आस्था आहे देवावरती, त्यामुळे मला पण यायचं, मग त्यांनाही घेऊन आलो आज. बघा एवढी घाण आहे, म्हणजे एवढे जाळ आहे. ते म्हणतात ना, भोले ज्यांना बोलवतात, ज्यांची झोळी भरायची असेल त्यांनाच त्यांची साफसफाई करायला बोलवतात. तर आम्ही आलो आहे. आम्हाला ते झोळी भरायची अपेक्षा नाही, पण बस त्यांनी आम्हाला हे कार्य करायला दिलं, त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. हर हर महादेव. नंतर तुम्हाला मी व्हिडिओच्या नंतर आतलं आमचे स्वयंभू महादेवाचे लिंग तुम्हाला दाखवतो. इथे शंकर, पार्वती आणि गणपती बाप्पा असे 3 लिंग आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून. त्याच्यापेक्षा जास्त कसं राहतं, थोडंसंच आहे, डबल येतं. जसं की तुम्ही आता बघत आहात, बिफोरवाला व्हिडिओ ज्यात किती जाळं होतं आणि आत्ताचा व्हिडिओ ज्यात काहीच जाळं नाही आहे. पूर्ण फरशी क्लीन केलेली आहे, साफसफाई झालेली आहे या ठिकाणी. आता मंदिर कुठे देखणं दिसतंय. चला तर तुम्हाला दाखवतो आता मंदिराची वारी. सर्वप्रथम मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्हाला शनी महाराजांचं मंदिर दिसेल. हे आमचे शनी महाराज. त्यानंतर थोडं पुढे आलो की तुम्हाला इकडे मारुतीचं मंदिर दिसेल आणि त्याच्या पुढे आले की तुम्हाला दत्तगुरूंचं मंदिर दिसेल. ही देखणी दत्तगुरूंची मूर्त. इकडून परत तुम्ही जसं असं पुढे आले परत तुम्हाला मारुतीचं मंदिर आणि इकडे भोलेंचं शंकराचं स्वयंभू मंदिर प्राचीन काळात.
कालहर, दुःखहर, दारिद्र्यहर, पापहर, कष्टहर, कर्जहर, हर हर महादेव. शिव रक्ष मम शिव पाहि मम शिव त्राहि मम शिव रक्ष मम शिव पाहि मम शिव पाहि मम महादेव जी त्वं पाहि मम शरणागतम्. इथे तुम्ही बघू शकता या 3 शिवलिंग आहेत. ओके, हे भोले, पार्वती माता आणि हे गणपती बाप्पा असे स्वयंभू भोलेचे लिंग आहेत.